Okay, so in today's lecture we are going to talk about the new topic that is nothing but the xanthophysis. आतापर्यंत आपण क्लोरोफायसी पाहिलं, सायनोफायसी बघितलं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर आज आपण झॅन्थोफायसी नावाचा नवीन जो ग्रुप आहे किंवा आपण असं म्हणू इट इज द ग्रुप ऑफ अल्गी. वी आर टॉकिंग अबाउट दॅट झॅन्थोफायसी and this xanthophysi name appears due to the presence of particular pigment known as xanthophyll. आपण प्रॅक्टिकलमध्ये बघितलं होतं की वॉकेरिया नावाचं एक एक्झाम्पल आपण घेतलं होतं. त्या वॉकेरियामध्ये झॅन्थोफिल नावाचं एक पिगमेंट होतं अँड ड्यू टू प्रेझेन्स ऑफ दॅट झॅन्थोफिल इट इज नोन ॲज झॅन्थोफायसी. सो वी आर टॉकिंग अबाउट दी जनरल कॅरेक्टर्स ऑफ दिस झॅन्थोफायसी. नाउ कॉमनली दिस झॅन्थोफायसी इज नोन ॲज येलो ग्रीन अल्गी. आतापर्यंत आपण पाहिलं होतं की ब्ल्यू ग्रीन अल्गी असतो, ग्रीन अल्गी असतो, बट नाउ दिस इज नोन ॲज दी येलो ग्रीन अल्गी. क्लास अप्रॉक्सिमेटली कन्सिस्ट ऑफ 600 स्पीसीज. म्हणजे हा जो झॅन्थोफायसीचा ग्रुप आहे याच्यामध्ये 600 स्पीसीज आहेत, मोस्ट ऑफ विच इनहॅबिट फ्रेश वॉटर. नाउ हियर इनहॅबिट मीन्स ग्रो. सो दे ग्रो इन अ फ्रेश वॉटर. Yellow green algae vary in form and size because they have single celled organism, or we can say filamentous organism are also observed in this particular xanthophysi. Along with this, they were once classified with green algae on the basis of similarity of body organization. आता बघा इथे दोन टॉपिक महत्त्वाचे आहेत. येलो ग्रीन algae vary in form and size means sometimes they are known as the single celled organism. What is single celled organism? Unicellular organism. So we can observe unicellular organism in the xanthophysi. Along with this you can see the small filamentous structures or forms or simple colonies are also observed. म्हणजे जेव्हा आपण झॅन्थोफायसीचे मेंबर शोधायला जाऊ, ठीक आहे, तर आपल्याला काय काय मिळतील? वी विल गेट अ सिंगल सेल्ड ऑर्गॅनिझम म्हणजे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम, or we get a small filamentous organism म्हणजे छोटे छोटे फिलामेंट असलेले स्ट्रक्चर्स. ओके, देन अ सिंपल कॉलनी, छोट्या छोट्या कॉलनीज सुद्धा आपल्याला या झॅन्थोफायसीच्या मिळतील. म्हणजे तीन प्रकारचं थॅलस आपल्याला याच्यामध्ये दिसते. काय काय दिसते? युनिसेल्युलर ते असतात, ओके, दे ऑल्सो हॅज अ फिलामेंटस असतात अँड अलॉंग विथ दॅट दे आर सिंपल कॉलनी म्हणजे कॉलनीमध्ये सुद्धा आपल्याला हे जे झॅन्थोफायसीचे मेंबर आहेत हे सापडतात. अलॉंग विथ दॅट म्हणजे जेव्हा सुरुवातीला हे झॅन्थोफायसी स्टडी केला गेला तेव्हा झॅन्थोफायसीला ग्रीन अल्गीज म्हटलं होतं बिकॉज दे हॅव सिमिलॅरिटी इन बॉडी ऑर्गनायझेशन. म्हणजे क्लोरोफायसीचा जो मेंबर आपण बघितला असे फॉर एक्झाम्पल कॅरा, तर क्लोरोफायसीचा जो कॅरा आहे त्यासारखे काही ऑर्गॅनिझम याच्यामध्ये सुद्धा होते झॅन्थोफायसीमध्ये आणि म्हणून त्याला ग्रीन अल्गी असं म्हटलं होतं. बट लॅटर ऑन ड्यू टू डेव्हलपमेंट ऑफ the equipments or in a molecular biology or in a molecular level it is proved that this xanthophysi is different than this green algae. म्हणजे हे जे येलो ग्रीन अल्गी आहे हे ग्रीन अल्गी पेक्षा काय आहे? वेगळे आहे. कशावरनं प्रूव्ह झालं? इट इज प्रूव्ड ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर स्टडी. म्हणजे डीएनए लेवलचा जो स्टडी असतो तो स्टडी जेव्हा झाला त्यावेळेला असं लक्षात आलं की हे जे येलो ग्रीन अल्गी आहे म्हणजे झॅन्थोफायसी आहे इट इज डिफरंट दॅन दॅट ऑफ ग्रीन अल्गी. Now, along with this, the member of xanthophysi are commonly fresh water and most of them free floating. ते फ्रेश वॉटर मध्ये जनरली सापडतात आणि ते फ्री फ्लोटिंग आहे म्हणजे फ्रीली अवेलेबल असतात वरच्या साईडला. अ फ्यू मेंबर्स लाईक हॅलोप्सेरा आर मराईन. काही जे आहेत ते मराईन सुद्धा आहे. फ्यू मेंबर्स आर फाउंड टू ग्रो ऑन मड म्हणजे टेरेस्ट्रियल पण आहे, ते मडवर ग्रो होतात, टेरेस्ट्रियल दिसतात. ऑल्सो ऑन वॉल्स अँड ट्री ट्रंक्स म्हणजे झाडाची जी ट्रंक असते किंवा खोड असतं त्या खोडावर सुद्धा किंवा भिंतीवर सुद्धा हे जे झॅन्थोफायसीचे काही मेंबर आहेत हे सापडतात. म्हणजे हे झालं आता ऑकरन्स, ठीक आहे. दिस इज नथिंग बट द ऑकरन्स. कुठे कुठे सापडतात? जनरली दे आर फ्रेश वॉटर म्हणजे पाण्यामध्ये सापडतात. बट सम ऑफ देम आर ऑल्सो ऑब्झर्व्ड ऑर ऑकर्ड इन अ मराईन वॉटर म्हणजे फ्रेश वॉटरमध्ये पण आहे आणि मराईन वॉटरमध्ये सुद्धा ते दिसतात. बट मॅक्झिमम इन फ्रेश वॉटर. ओके, अँड दे ग्रो ॲज अ फ्री फ्लोटिंग. फ्री फ्लोटिंग म्हणजे काय? म्हणजे पाण्यावर मोकळ्याप्रमाणे फ्लोट होणारे, वाहणारे अशा प्रकारचे ते फ्री फ्लोटिंग असतात. अँड फ्यू मेंबर्स आर फाउंड टू ग्रो ऑन मड.
आता मडवर ग्रो कधी होत असते आपण मागच्या वेळेला डिस्कस केलं, जेव्हा खूप जास्त पाणी असेल देन वी कॉल्ड इट ॲज अ फ्रेश वॉटर ऑर ॲक्वॅटिक. पण जेव्हा पाणी संपायला येईल किंवा पाणी संपेल तेव्हा तिथे काय राहिलेलं असेल, ऑब्विसली मड असेल, चिखल असेल, आणि त्या मडमध्ये किंवा चिखलमध्ये सुद्धा ग्रो होणारे मेंबर्स असतात. अँड ऑल्सो ऑन वॉल्स अँड ट्री ट्रंक्स ऑफ दी और ट्रंक्स ऑफ दी ट्री, म्हणजे ते भिंतीवर सुद्धा काही सापडतात आणि काही झाडांच्या खोडावर सुद्धा सापडतात. पण कुठली भिंत आणि कुठलं खोड असेल त्याच्यामध्ये, आपल्या घरच्या खोडावर दिसते का कधी? नाही. वी कॅन नॉट ऑब्झर्व हिअर. वी ऑब्झर्व दिस पर्टिक्युलर लोकेशन इन अ फॉरेस्ट. जंगल एरिया जो आहे तिथे ह्युमिडिटी खूप जास्त आहे, ठीक आहे. अशा ह्युमिड एरियामध्ये जनरली हे जे झॅन्थोफायसीचे मेंबर आहेत हे भिंतीवर आणि ट्री ट्रंकवर वाढलेले दिसते. म्हणजे आपण जंगलामध्ये गेलो आणि तिथे एखादी जुनी भिंत असेल तर त्या जुनी भिंतीवर जर आपण बघितलं तर आपल्याला हे झॅन्थोफायसीचे काही मेंबर सापडू शकतील. किंवा जंगलमध्येच फिरत असताना झाडाचे जे खोड असतात त्या झाडाच्या खोडांवर सुद्धा आपल्याला हे झॅन्थोफायसीचे मेंबर सापडू शकते. नाउ अगेन इट इज हॅव्हिंग अ पर्टिक्युलर सीझन. असं नाही की तुम्ही उन्हाळ्यात गेले आणि उन्हाळ्यामध्ये तुम्हाला भिंतीवर आणि झाडांवर सापडतात. कधी सापडतील मग? ड्युरिंग द रेनी सीझन, म्हणजे पावसाळा जेव्हा असतो ड्युरिंग द रेनी सीझन और ड्युरिंग दी विंटर सीझन, म्हणजे ज्या वेळेला थंडी असते बऱ्यापैकी, तर अशा वेळेला आपल्याला हे झाडांवर आणि या ठिकाणी वाढलेले दिसतील. सो डिपेंडिंग ऑन द सीझन इट विल अपीयर ऑन द ट्री अँड वॉल. ओके. वर्षभर दिसतील का मग हे? नाही, वर्षभर ते आपल्याला दिसणार नाही. प्लांट बॉडी इज युनिसेल्युलर और मल्टीसेल्युलर. आपण आधीच बघितलं की इट इज युनिसेल्युलर और मल्टीसेल्युलर. द मल्टीसेल्युलर बॉडीज ऑल्सो एक्झिबिट व्हेरियस फॉर्म, म्हणजे वेगवेगळ्या फॉर्म मध्ये ते दिसतील. द क्रोमॅटोफोर्स आर डिस्कॉइड इन शेप अँड आर न्यूमरस इन ईच सेल. आपण प्रॅक्टिकल मध्ये बघितलं की क्रोमॅटोफोर नावाचे स्ट्रक्चर्स या झॅन्थोफायसीच्या मेंबर्सवर दिसतात. ओके. सो these chromatophores are maximum in number. It is observed in large number in a xanthophysi. बाकी अल्गीमध्ये आपल्याला क्रोमॅटोफोर नावाचे हे जे स्ट्रक्चर आहे ते दिसत नाही. बट in this particular xanthophysi the number of these chromatophore is more or it is numerous. The pyrenoids are absent or rarely present. आपण प्रॅक्टिकल मध्ये बघितलं होतं की पायरेनॉइड्स नावाचे स्ट्रक्चर्स असतात. These pyrenoids are absent or rarely present. म्हणजे generally it is absent, but sometimes it will be present. The plastids are yellow green in color. The photosynthetic pigments are chlorophyll A, chlorophyll E, beta carotene and xanthophyll. आता बघा आपण पिगमेंट बघितले होते क्लोरोफायसीमध्ये. क्लोरोफायसीमध्ये कोणते पिगमेंट होते? क्लोरोफिल ए होता, क्लोरोफिल बी होता, कॅरोटिनॉइड्स होता आणि झॅन्थोफिल नव्हता. So in this particular thing what we can say, in this particular xanthophysi these xanthophylls is nothing but the most important pigment present, and that's why we can say that this particular group is known as the xanthophysian group. का बरं म्हणतात xanthophysi? Because it is having the pigment xanthophyll. आधीच आपण डिस्कस केलं होतं की xanthophyll नावाचा पिगमेंट याच्यामध्ये. along with this xanthophyll what is present? Xanthophysi shows the presence of photosynthetic pigment chlorophyll A and chlorophyll E. दोन पिगमेंट चांगल्या प्रकारे दिसतात. क्लोरोफिल ए असतो त्याच्यामध्ये आणि क्लोरोफिल ई हे दोन असतात. along with this carotene and xanthophyll are also present in this particular xanthophysian group. The reserve food is oil, lipids, glucogen, starch is not found. Now what? जेव्हा आपण रिझर्व फूड मटेरियल म्हणतो कुठल्याही सेलमध्ये, जेव्हा रिझर्व फूड मटेरियल असतं इट इज ऑइल, लिपिड्स अँड ल्युकोजिन्स. प्लांट्स रिप्रोड्यूस कॉमनली बाय व्हिजिटेटिव्ह अँड असेक्शुअल मील. आता व्हिजिटेटिव्ह म्हणजे समजा एक झाड आहे, झाडाचे तुकडे पडले आणि ऑटोमॅटिक त्या झाडाचं नवीन झाड जर तयार होत असेल तर आपण त्याला व्हिजिटेटिव्ह रिप्रोडक्शन म्हणतो. ओके. सो व्हिजिटेटिव्ह रिप्रोडक्शन अपियर्स अँड असेक्शुअल रिप्रोडक्शन इज ऑल्सो ऑब्झर्व्ड इन झॅन्थोफायसी. Now vegetative reproduction takes place by cell division or fragmentation. Asexual reproduction by producing the spores. आपण मागच्या लेक्चर मध्ये बघितलं होतं की asexual reproduction कशा कशाने होऊ शकतं. तर zoo spores are there, aplonospores are there or akinets are there. हे एक वेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर त्या प्लांटवर येतात. ओके. आणि ते प्लांटवरचे जे स्ट्रक्चर्स आहेत हे जेव्हा जमिनीवर पडतात त्याच्यापासून नवीन प्लांट तयार होतो.
सो दीज आर नथिंग बट द झू स्पोर्स. म्हणजे आपण असं म्हणू साध्या भाषेत की झाडाला जशा बिया लागतात तसे झू स्पोर्स लागतात, ॲप्लॅनो स्पोर्स लागतात किंवा अकायनेट्स लागतात आणि हे खाली पडतात आणि नवीन झाड तिथे तयार होतं. सेक्शुअल रिप्रोडक्शन टेक्स प्लेस थ्रू और इट मे बी आयसोगॅमस, अनआयसोगॅमस और oogamous. 3 प्रकारचं सेक्शुअल रिप्रोडक्शन या झॅन्थोफायसीमध्ये दिसतं किंवा ऑब्झर्व केल्या जातं. सो दीज आर नथिंग बट द जनरल कॅरेक्टर्स ऑफ दी झॅन्थोफायसी. ओके.